नमस्कार मित्रांनो, फायनली प्रतीक्षा संपलेली आहे आणि सर्वांचं खूप 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 अभिनंदन की आता फायनली टेट 2025 चा निकाल लागलेला आहे आणि मी शिक्षक होणारच. हे आपलं जे आपल्या फॅमिलीच्या माध्यमातून, युट्यूब परिवाराच्या माध्यमातून जे मिशन आहे ते आपण कम्प्लीट करून दाखवूयाच. आणि निकाल कसा पाहायचा आहे ते स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर स्कोर कार्ड आहे ते सुद्धा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, ज्याला आपण रोल नंबर बोलूया, तो सुद्धा तुमच्या सोबत ठेवा. तुमची डेट ऑफ बर्थ टाकून, कॅप्चा टाकून तुम्हाला रिझल्ट डाउनलोड करता येईलच. त्याचबरोबर परीक्षा झालेली आहे, निकाल लागलेला आहे, पण पुढे काय ते मात्र या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो सुरुवात करूया अशाच ऑथेंटिक माहितीसाठी. स्टे कनेक्टेड. मित्रांनो, आपण एमएससीच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि स्क्रोल करून खाली आल्यावरती तुम्हाला इथं रेड अक्षरामध्ये, लाल अक्षरामध्ये दिसत आहे की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी निकाल. याच्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की गुणपत्रक डाउनलोड करायची तुम्हाला वेब लिंक दिलेली आहे आणि या वेब लिंक वरती डायरेक्ट तुम्हाला निकालाची वेब लिंक तुम्हाला दिसत आहे आणि इथं तुम्हाला लॉग इन करायची आहे. तिथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे अर्थातच जो तुम्ही परीक्षेला बसलेला आहात तो रोल नंबर टाकायचा आहे. तो तुमच्या हॉल तिकीटवरती असेल किंवा जर हॉल तिकीटवरती नसेल, मिळत नसेल, तर मात्र तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या मेल आयडी मध्ये जाऊन चेक करू शकता. तिथं मात्र तुम्हाला हा रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे. त्याचवर पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकत असताना डेट, मंथ आणि इयर टाकायचं आहे, ते म्हणजे तुमच्या डेट ऑफ बर्थचं. हे टाकून झाल्यावरती तुम्हाला इथं टाकायचं आहे कॅप्चा आणि कॅप्चा टाकून झाल्यावरती मात्र तुम्हाला जो रिझल्ट आहे तो इथून डाउनलोड करून घ्यायचा आहे. आता लक्षात घ्या, हा रिझल्ट तुम्ही डाउनलोड लॉग इन करायचा आहे आणि लॉग इन केल्यावरती डायरेक्ट तुम्हाला स्कोर कार्ड दिसत आहे. त्याचबरोबर तुम्ही आता इथं इम्पॉर्टंट डेट पाहत आहात, ते फार महत्वाचं आहे की रिझल्टची तारीख आहे ते 2025च्या रिझल्टची 18 ऑगस्ट 2025 आहे आणि क्लोजर ऑफ रिझल्ट आहे 31 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे. तोपर्यंत प्रत्येक उमेदवारानं स्कोर कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे बंधनकारक आहे कारण ते स्कोर कार्ड आहे तुम्हाला पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशनच्या वेळेस, सेल्फ सर्टिफायच्या वेळेस तिथं तुम्हाला अपलोड करावं लागतं पोर्टलच्या वेबसाईटवरती. मित्रांनो, आता निकाल तर लागलेला आहे आणि अर्थातच सर्वांना चांगले मार्क्स मिळाले असतील. तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत त्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे की आता इथून पुढे काय, निकालाची जी प्रतीक्षा आहे आणि निकाल ज्या पटापट परीक्षा घेतली निकालासाठी, आपण स्वतः एमएससी ला परिषदेला 2दा पर्सनली भेट दिलेली आहे आणि आता निकाल तुमच्या समोर दिसत आहे. परंतु आता जो इथून पुढचा प्रवास आहे तो जास्त खडतर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 30,000 प्लस शिक्षक भरती कशी होईल याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाला येऊन लढायचं आहे. परंतु इथून पुढची नक्की प्रोसेस काय असणार आहे ती आपण पाहून घेऊया, ते फार महत्वाचं आहे. याच काळामध्ये इथंच तुम्हाला जे आहे काही शिक्षक बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणी इथं दिसत आहेत. इथं वेगवेगळ्या लिंक दिसत आहेत. इथंच तुम्हाला 5 ते 6 पीडीएफ अवेलेबल झालेल्या दिसतील आणि एकत्रित सर्व 2,11,308 मुलांचे सर्व एकत्रित गुण तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहेत आणि त्याच्यानुसारच आपल्याला कॅटेगरीनुसार मेरिट काय आणि कसं ते काढायला मिळणार आहे. अशा मित्रांनो, आता इथून पुढची जी प्रोसेस आहे, निकाल लागल्यानंतरची पवित्र पोर्टल टीचर्स रिक्रुटमेंटची हे तुम्ही पाहत आहात, ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवरती तुम्हाला पवित्र टीचर्स रिक्रुटमेंट 2017, पवित्र टीचर्स रिक्रुटमेंट 2022 अशा 2 लिंक दिसत आहेत आणि इथंच तुम्हाला नवीन टॅब, नवीन लिंक उपलब्ध होणार आहे. टेट 2025 ची पवित्र पोर्टल टीचर्स रिक्रुटमेंट 2025 आणि इथं मात्र तुम्हाला पूर्ण जे सर्व तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तिथं तुम्हाला जोडायचे आहेत. आता हे लक्षात घ्या, तुमच्या पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशनचे जे आता तुम्ही केलेले मार्क्स आहेत ते ऍज इट इज रिफ्लेक्ट होणार आहेत याच वेबसाईटवरती. परंतु तिथं मात्र तुम्हाला काही बदल करता येणार आहेत. त्याच्यामध्ये तुमचं मीडियम मध्ये बदल असेल, नावामध्ये बदल असेल, काही चेंजेस असतील, मायनर चेंजेस असतील, ते तुम्हाला करता येणार आहेत. एक्सेप्ट जर तुमचं समांतर आरक्षणचं सर्टिफिकेट असेल किंवा ज्या आरक्षणांतर्गत तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते आणि तुमचे मार्क्स हे सोडून तुम्ही पूर्णतः तुमची प्रोफाईल चेंज करू शकता. फक्त या 3 गोष्टी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये चेंज करता येणार नाहीत. तर मित्रांनो, हे फार महत्वाचं आहे आणि हे करत असताना अजून डॉक्युमेंट्स सगळे जे तुम्ही पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीसाठी ते 2025 साठी IBPAच्या वेबसाईटवरती अपलोड केले होते, ते बरेचसे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यापेक्षा जास्तच अपलोड करायचे आहेत सध्या पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवरती. तर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आम्ही डॉक्युमेंट ऑलरेडी अपलोड केलेले आहेत मॅडम, आम्ही अजून का करायचे? तर मित्रांनो, हे लक्षात घ्या,
जे IBPS ने फक्त परीक्षा घेतलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी डॉक्युमेंट्स मागितले होते. कोणतंही व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये आणि आता पवित्र पोर्टलवरती मात्र फॉर्म सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी तुम्हाला ही पूर्णतः डॉक्युमेंट जोडावे लागतात. जर तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिज सर्टिफिकेट, त्याचबरोबर अजून एकदा तुम्हाला स्वप्रमाणपत्र इथं भरावं लागतं. त्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेलच. परंतु मित्रांनो, हे सर्वात महत्वाचं समजून घेणं गरजेचं आहे की इतकं सोपं राहिलेलं नाहीये. कारण पोर्टल भरतीसाठी आपण पाहतो की टेट 2022 सुद्धा जेव्हा झाली होती त्यानंतर जवळपास मे मध्ये निकाल लागला होता आणि सप्टेंबर महिना उजाडला होता की पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू व्हायला. यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य आणि तुमच्या सर्वांची साथ गरजेची आहे. कारण तरच तुमची शिक्षक भरती सुव्यवस्थित पार पडेल आणि जास्तीत जास्त पदांची भरती होण्यासाठी प्रत्येकाने जर एक संकल्प केला की आपण एकत्र लढूया तर डेफिनेटली जास्तीत जास्त पदांची भरती होणं सुद्धा शक्य आहे. येणाऱ्या काळामध्ये संच मान्यता निर्णय सुद्धा रद्द होतोय, त्यामुळे हे सर्व शक्य आहे. आता बऱ्याच मायनर गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथं फेस कराव्या लागणार आहेत. त्याच्यामध्ये असं आहे की जे काही तुमच्या समांतर आरक्षणचे डॉक्युमेंट्स आहेत त्याची ठराविक डेट आहे, त्याच्यामध्ये वयोमर्यादा असणार आहे, त्याचं सुद्धा लिमिटेशन येणार आहे. आणि त्या संदर्भात आता निकाल झाल्यावरती पोर्टलवरती जसं रजिस्ट्रेशन सुरू होईल तसं तुम्हाला एक परिपत्रक, त्याला आपण न्यूज बुलेटिन म्हणूया, ते पोर्टल कडून तुम्हाला पाहायला भेटेल. आणि त्याचबरोबर एक मंत्रालयाकडून सुद्धा तुम्हाला एक परिपत्रक GR तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यामध्ये हे सर्व इन्स्ट्रक्शन दिलेले असतील, गाईडलाईन फॉर द इन्स्ट्रक्शन फॉर द ऍप्लिकंट, आणि अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे. आणि त्या गाईडलाईन्सनुसार तुम्हाला पुढे फॉलो करायचं आहे. आजपर्यंत ज्यांनी समांतर आरक्षणचे डॉक्युमेंट्स काढून ठेवलेली आहेत, मग ते कोणतंही समांतर आरक्षण असो, त्याच्यामध्ये नॉन क्रिमिनल असो किंवा भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अनाथ, कोविड अफेक्टेड, काही कोणतंही समांतर आरक्षण असो, त्या संदर्भातील डॉक्युमेंट्स आजपर्यंतची नक्कीच मित्रांनो तुमची चालणार आहेत. परंतु जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे ते मात्र तुमचं परीक्षा दिल्याच्या पूर्वीच चालणार आहे. एक्सेप्ट जे अपियर विद्यार्थी आहे त्यांचा काहींचा निकाल आता हेल्ड ठेवलेला आहे, त्यांनी मात्र स्वतः परीक्षा परिषदेला जाऊन भेटायचं आहे आणि तुमचा कन्सर्न सांगायचा आहे. किंवा जर निकाल मिळाला नसेल तो मात्र आल्यावरती तुम्हाला 1 महिन्याच्या अगोदर तुम्हाला अपलोड करायचा आहे. अशा पद्धतीने शिक्षक भरतीची पुढची प्रोसेस असणार आहे. याच्यावरती डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत, पुढची काय प्रोसेस असणार आहे, याच्यावरती आपण एकदा सविस्तर व्हिडिओ घेऊन येऊच. या पहिल्यांदा तुम्ही आता काय काम करायचंय तर पहिल्यांदा आता व्हिडिओ स्किप करायचा आहे, सर्वांना शेअर करायचा आहे आणि फटाफट जाऊन तुमचं स्कोर कार्ड डाउनलोड करायचं आहे आणि या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये मित्रांनो नक्की द्यायचं आहे. कारण कसं आहे की आपण याच्यासाठी खूप मेहनत केलेली आहे आणि आता तो आनंदाचा क्षण तुमच्या समोर आहे. तो किती मार्क्स मिळालेले आहेत आणि नुकतं चॅनलवरती सुद्धा एक शॉर्ट टाकलेला आहे बघा, कास्ट वाईज मेरिट आहे टेट 2023चा. त्याचबरोबर जे मेरिट दिलेलं आहे, जनरल मेरिट दिलेलं आहे टेट 2022-23 ला जी झालेली आहे त्याचं. आणि येणाऱ्या काळामध्ये असेच शॉर्ट्स तुम्हाला पाहायला भेटतील टेट 2025 बद्दल. सो स्टे कनेक्टेड. अशाच महत्वपूर्ण युजफुल इन्फॉर्मेशन, महत्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो नेहमीच आपल्याला ऑथेंटिक माहिती आपण चॅनलद्वारे देत असतो. सो तुमचे महत्वपूर्ण व्हॅल्युएबल जे फीडबॅक आहे ते द्यायला विसरू नका आणि सर्वांपर्यंत पोहोचवा. याच अपेक्षेसह आता इथून पुढची काय प्रोसेस आहे ती सुद्धा समजून घेऊया. आणि अर्थातच मी शिक्षक होणार आहेच असा विश्वास फक्त ठेवा आणि तुम्ही शिक्षक व्हाल याच अपेक्षेसह. चला तर मित्रांनो, असंच एकत्र राहूया, सहकार्य करूया, लढूया आणि जिंकूया सुद्धा.